2023 मध्ये मजुरी आलेली. मी सरपंचाला 30,000 रुपये दिलेले मजुरी. 5,000 रुपये तर दिलेले आहे त्यांना पहिले गोटा मंजूर करण्यासाठी. गंगापूर तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारदार अरुण नानासाहेब शेळके आणि विजय रंगनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार विहिरी, शेततळे आणि गायगोठे यासारख्या कामांसाठी मंजुरी देताना लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात काही शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करून निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीत पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की काही ठिकाणी प्रत्यक्ष काम न करता काही प्रकरणांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचेही असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असून गरजू नागरिकांना योजनेचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान तक्रारदारांनी इशारा देत म्हटले आहे की योग्य कारवाई न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल. या प्रकरणामुळे गंगापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. माझी ग्रामसेवकला याला रोजगार सेवकला 30,000 रुपये दिले बिलं काढण्यासाठी. माझे फक्त बिलं काढले पण माझं बांधकामचं काम आलं नाही पैसे अजून. बाकीचं माझं सगळं आले 30,000 1,40,000 रुपये आलेले फक्त मला. मग बाकी बांधकामाचे पैसे आलेलेच नाही. मंजुरी कितीची होती तुम्हाला? मजुरी माझी 3 लाखाची होती. 1,60,000 रुपयाची तुम्ही पूर्तता केली नाही कागदाची? कागद सगळे दिलेले मी पण पैसेच पडले नाही माझे. किती दिवसापासून पैसे गुंतलेले तुमचे? पैसे जवळपास 2023 मधली वेळ आहे माझी. रोजगार सेवक काय म्हणते तुम्हाला? ते म्हणते होईल माझ्या वर बजेटच नाही. मग 3 लाखाची विहिरीला तुम्हाला खर्च किती आला? 60,000 रुपये खर्च आलेला आहे. मग एवढा खर्च लागतो तुम्ही विचारला का त्यांना? आम्ही विचारलंच नाही कारण आम्हीच गरीब लोक आहेत. विचारणार काय? हात रुपये जाऊ शकत नाही. मग नियमानं घेतले का अनियमानं घेतले? आता अनियमानं म्हणलं तर ते म्हणून तुम्हाला काय कळलं? मग आम्हाला कळलंच नाही. यांच्यावर कारवाई झाली पाहिजे का? झालीच पाहिजे कारण असं योग्य तर योग्यच व्हायला पाहिजे. कारवाई लागत असेल पैसे तर गेले ते काय अडचण नाही पण मग नसेल तर मग कशाला येईल? सर्वसामान्याची लूट आहे बाई. आहेच माझी काही माझे 60,000 गेलेले ना. रोजगार सेवक निलंबित झाला पाहिजे असं तुम्हाला? झाला तर त्याचं योग्य असेल तर राहून द्या, नसेल योग्य त्याला केलंच पाहिजे ना. बरं. मी यशवंत होते. मी गोठ्याला कागदपत्र दिले होते. 5,000 रुपये दिले होते. माझा गोठा बांधून पूर्ण झालेला आहे पण अजूनपर्यंत पेमेंट पडलेलं नाही. मी त्यांना विचारलं वारंवार पण त्यांनी काही सांगितलं नाही पेमेंट अजून जमा झालं का नाही झालं. आणि तुमचा गोठा बांधून किती दिवस झाले आणि कधी मंजूर झाला? 24-25 गोठा बांधला. 2024 मंजूर होईल 24-25 पण मग अजूनपर्यंत पेमेंट पडलेलं नाही. गोठा बांधून पूर्ण आहे. नाही मग हे गोठा बांधून झाला तुमचा सर्व झालं मग याच्यावर त्यांनी पैसे का नाही टाकले? विचारलं त्यांना पण पेमेंट टाकलंच नाही त्यांनी. मग आता हे तुमचं पेमेंट नेमकं कुठं गेलं? तेच माहित नाही. तेच कळा नाही काय झालं. मग आता यांच्यावर कारवाई झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे? नाही विचारपूस करणं गरजेचं आहे ना आपल्याला. त्यानं पेमेंट काय झालं कसं आपण दिलेलं आहे कंप्लेंट करून. मला वर्क ऑर्डर आलेली आहे. जिओटॅग झालेला आहे. गोठा बांधलेला आहे तुम्ही? गोठा बांधलेला आहे मी. असा? 70,000चा गोठा बांधला मी. मग यांना जर पैसे जास्त दिले तरच हे पैसे पाडतात सर्वसामान्य लोकांचे. काय आता आम्ही काय माहिती आता काय झालं. मग तुम्ही याची वरल्या लेवलला तक्रार का नाही केली? तर आम्हाला वाटलं येईल गावच्या लेवलला पण आलेलं नाही ना अजून. मग आता तुमचे पैसे कुठे गेले? तुम्ही चौकशी केली की त्यांचे पैसे? चौकशी नाही विचारलं पण ते म्हणते आता बंद झालेले वरून. प्रशासक काळात गंगापूर तालुक्यातील पंचायत समितीमध्ये एमआरजीएसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक गोष्टीचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामध्ये शेततळ असेल, गायगोठा असेल, रस्ते असेल, फळबागा असेल यांचे मस्टर काढण्यासाठी व मंजुरीसाठी खालच्या लेवलपासून म्हणजे अर्थात रोजगार सेवकपासून तोवर व्हिडिओपर्यंत संबंधित जी साखळी आहे प्रत्येक फाईल मंजूर करण्यासाठी 20,000 रुपये घेतले गेले झालेले आहे. तर काहीचे पैसे घेऊन देखील त्यांची कामं न झालेली, कामं पूर्ण झालेले आणि 1 रुपयाचं देखील मास्टर काढण्यात आलेलं नाही. या 3 ते 4 वर्षाच्या काळामध्ये इतकी सर्वसामान्य शेतकऱ्याची इतकी लूट केलेली आहे प्रशासनाने कारण यांच्यावर कुठल्याही धाक नव्हता. यांना हे कोणाला जुमानत नव्हती. अशा
याच्यामध्ये आम्ही लेखी तक्रार केलेली आहे. याच्यामध्ये जे भ्रष्टाचारी असेल, जे अधिकारी असेल, त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे याची सर्वसामान्य जनतेची मागणी. कारण न्याय मागावं तो कोणाकडे मागावं, आणि इथं सर्वसामान्य जनतेला खाली सांगितलं जातं वर पैसे घेतल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे का पैसे दिल्यावर फाईल पटापटा पळते का? जर सर्वसामान्याला जर 30-40 हजार रुपये जर लागत असेल तर मग शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? सर्वसामान्यांनी या स्कीमचा फायदाच घेता येत नाही लोकांना सारे पैसे घरूनच टाकावं लागत आहे. जर सर्व घरूनच पैसा खर्च करत असेल तर मग हे पैसे जातात कुठं नेमकं? आता हे 4 वर्षामध्ये ज्या लोकांनी पैसे दिलेले यांच्या अजून मास्टर निघालेले नाही, बिलं निघालेले नाही, आणि वरून सांगण्यात आलेलं आहे काही गायगोठा बंद झालेला आहे, विहिरीजवळ शासनाकडे पैसे नाही. मग हे जे 30-40 हजार रुपये या लोकांनी घेतलेले, मग हे पैसे गेले कुठं? आपण जर यांना पैसे दिलेले मग आपले पैसे यांनी दिलेले पाहिजे. 3-3 लाखाच्या विहिरीला मंजुरीसाठी जर 60-60 हजार रुपये जर लागत असेल आणि त्याच्यामधले फक्त 1,40,000 जर बिलं निघत असेल, 60,000 घरचे गेले पहिले आणि नंतर 1,40,000 म्हणजे 80,000 रुपये त्या शेतकऱ्याच्या हातात आलेले. कुशलच्या बिलासाठी 20-30 हजार रुपये जर मागणी करत असेल यांच्यावर ह्या दोषीवर तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. यांना कुठल्याही सेवेत ठेवलं नाही पाहिजे, नाही तर आम्ही आमरण उपोषणाचा 30 तारखेला इशारा दिलेला आहे.